या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देखील अपुऱ्या सुविधा आहेत, याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे। कारण महाराष्ट्रामधलं बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून हे अतिशय नामांकित हॉस्पिटल आहे आणि महाराष्ट्राचं नव्हे तर सोलापूरपासून देखील या ठिकाणी पेशंट येत असतात। खासगी मेडिकल वाल्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे? कारण चिठ्ठ्या इकडे तिकडे दिसतात। नाही, मुळामध्ये इथल्या जे चिठ्ठ्या देतात ना त्या डॉक्टरवरतीच कारवाई झाली पाहिजे। आणि मुळामध्ये इथं अनेक प्राचार्य हे ॲब्सेंट असतात, काहीच्या ठिकाणी जे शिक्षक आहेत ते अपुरे संख्या आहे। त्यामुळे ज्या शिक्षकांनी ज्या प्राचार्यांनी हे नोट्स देतात त्यांच्यावरती खऱ्या अर्थाने कारवाई ही झाली पाहिजे। आपण दखल घेतो आणि काय पुढची कार्यवाही करणार? आता त्यांनी जे सांगितलंय की ICU बेडची कमतरता आहे, कसं आहे की ICU बेड हे आपल्या NMC मानकानुसार प्रमाणे दुप्पट तिप्पट बेड आपल्याकडे अवेलेबल आहेत। परंतु कसं आहे की इथं 2 महानगरपालिका आहेत, यामध्ये ससूनसारखं टर्शरी केअर हॉस्पिटल एकही नाही। त्यामुळे कसं आहे की हा अतिरिक्त ताण ससूनवर येतोय। यासाठी एकच उपाययोजना करावी लागेल की ससूनसारखी अजून 2 मोठी रुग्णालये ही उभी करावी लागेल। त्यावेळेस हा ससूनवरचा लोड कमी होईल आणि सगळ्यांना बेड उपलब्ध होतील। आता ससूनमध्ये कसं आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि शेजारील जे हे आहेत सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर ह्या जिल्ह्यातनं ICUसाठी बरेचसे रुग्ण येत असतात। काही रुग्ण हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कित्येक दिवस उपचार घेतलेले असतात, ते तिथे त्यांच्याकडचे पैसे संपले की मग तिथे त्यांना पर्याय उपलब्ध राहत नाही, त्यामुळे मग ते ससूनकडे येतात। यामुळे कसं आहे की अतिरिक्त भार जो आहे तो ससूनवरती येत आहे। आपण आता त्यामध्ये काही गोष्टी प्रस्ताव पाठवलेले आहेत की अजून आपण ICU बेडची कॅपॅसिटी वाढवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो। ICUचा बेड सोडला तर इतर विषय जे त्यांनी मांडले आहेत त्यात प्रामुख्याने महिलांच्या बाबतच्या जे लेबर पेनसाठी एकाच बेडवर 2 महिला आहेत किंवा माल प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या चिठ्ठ्यांच्या अगदी औषधांच्या चिठ्ठ्यांच्या आहेत। तुम्ही खरं तर अशी ओळख आहे तुमची की तुम्ही तात्काळ कारवाई करता। आता मी तर लेखी निर्देश दिलेले आहे की कुठल्याही रुग्णाला बाहेरून औषधे लिहून देता कामा नये आणि जे काही लागतील औषधे वगैरे त्याची मागणी प्रशासनाला द्यावी, ती आम्ही पूर्ण करतोय। आणि ज्या मागण्या ज्या विभागाकडून आलेल्या आहेत मी सगळ्या त्याप्रमाणे पूर्ण केलेलं आहे। इव्हन मी मागच्या वर्षी आपल्या पालकमंत्र्यांना म्हणजे रिक्वेस्ट करून विनंती करून त्यांच्याकडून मी 3 कोटी मंजूर करून घेतले होते औषधासाठी। आणि आत्तापर्यंत युजली कसं आहे की मागच्या वर्षी मला काही लोकांनी चिठ्ठ्या दाखवल्या होत्या की बाबा हे औषध उपलब्ध नाही, हे नाही, पण गेल्या माझ्या मते एक 6-7 महिन्यापासून तरी मला माझ्याकडे तरी तक्रार प्राप्त नाही की हे औषध उपलब्ध नाही किंवा हे औषध उपलब्ध नाही। आता कोणतीही तक्रार अशी औषध उपलब्ध नसल्याची माझ्याकडे प्राप्त नाही। सर्वसामान्य माणसाला रुग्णाच्या नातेवाईकांना डीन पर्यंत पोहोचू दिलं जात नाही, त्यामुळे डीन साहेबांना हे माहिती नाहीये की सर्वसामान्य माणसाला औषधाची चिठ्ठी जी बाहेर दिली जाते ती औषधाची मागणी केली जाते, हे डीन साहेबांपर्यंत जर रुग्णाचा नातेवाईक पोहोचू शकला नाही तर डीन साहेबांना कसं कळणार? आपले डॉक्टर परस्पर चिठ्ठ्या देतात, बाहेरनं इक्विपमेंट मागवतात, औषधं मागवतात, हँडग्लोव्ज सुद्धा मागवले जातात। जे सरकार देणं क्रमप्राप्त आहे ते मिळायला पाहिजे, पण हे होत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।